त्याचे कोणता मुलगा असं म्हणजे करत असन तर त्यांनी हे पण केलं तर माझ्यासाठी ते खूप खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. म्हणून वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट ब्लॉग गाईज. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच इराच्या बर्थची स्टोरी, आणि बघितलं नसेल तर तुम्ही जाऊन एकदा तो नक्की ब्लॉग बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मागच्या 5.5 महिन्यामध्ये आम्ही नवनवीन काय काय शिकलो. तर इरा जन्मल्या तर सर्वात आधी जर आपण म्हणजे कुठली गोष्ट महत्त्वाची आहे तर ती आहे बाळाला होल्ड करणं. होल्ड करणं, पहिले होल्ड करणं की आपण त्या बाळाला कसं घेतो. खूप जणांना ते जमत नाही आणि स्पेशली मुलांना म्हणजे जे पण न्यू डॅड्स असतात, न्यू डॅड्स असतात, तर न्यू पापाज असतात त्यांना बिलकुलच लहान बाळांना घेणं जमत नाही. तर पण मला जमलं, मी खूप चांगलं होल्ड करू शकतो आणि मला सर्वजण म्हणतात की तुला खूप चांगलं बाळाला पकडता येते म्हणून. म्हणजे इवन मला पण जेव्हा हे माझ्या घरी भेटायला वगैरे यायचे इराला, तर माझी आत्या किंवा आमच्या शेजारच्या काकू वगैरे सर्वजण म्हणायचे की बापरे, पाहुण्यांना मस्त बाळाला इराला घेता येते अशा कॉम्प्लिमेंट द्यायच्या. पाहुण्यांना आधी प्रॅक्टिस केली होती, झाल्या होत्या भाषेमुळे. आणि राहिलं माझं, तर मलाही माझ्या बहिणींच्या मुलांमुळं मलाही प्रॅक्टिस झालेली होती, तर मलाही ते काही एवढं हार्ड गेलं नाही. मी पण इराला छान प्रकारे घेऊ शकत होती. त्यानंतर जर आलं तर ते आता फिडिंगचं आम्हाला म्हणजे मला तिथल्या नर्सनीच समजावून सांगितलं होतं की कसं कसं करायचं म्हणून. तर मी ते, आणि माझ्या आत्यांनी पण मला थोडंफार आधी आयडिया दिली होती की असं असं करत असतात म्हणून, तर ते पण मला जमलं छान प्रकारे. त्यानंतर जर काही आलं असेल नवीन तर मग मसाज करणं फार महत्त्वाचं असते. बाळाला मसाज करणं, बाळाची अंघोळ घालणं, आणि ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टी खूप मॅन्डेटरी आहे आपल्यासाठी. आधी सुरुवातीला ते होते आमच्याकडे बाई होती, तर तिला म्हणजे काय झालं इरा, तुला पण बोलायचं आहे का ब्लॉग मध्ये? इरा, तुला ब्लॉग मध्ये बोलायचं आहे का? वर जाऊ दे बघत, चांगली गोष्ट, स्क्रीन बघत नाही आता, जाऊ द्या. तर ह्या दोन्हीही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बाळासाठी. तर पहिले माझ्या घरी 1.25 महिना आम्ही मसाजवाल्या मावशी लावल्या होत्या, तर त्यांना 7,500 रुपये महिना आम्ही दिला होता. 7,500 रुपये महिना. हो, कारण ह्या बाळाला कसं मसाज कोणीच म्हणजे त्याच्यासाठी खूप खूप प्रॅक्टिस लागते, तर म्हणून आम्ही मावशी लावली होती. तर मग त्याच्यानंतर काही दिवस म्हणजे 2 महिने माझ्या सासूबाईंनी केली तिची मसाज, तिची अंघोळ, आणि त्यानंतर आम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी आली मग दोघांनाही, म्हणजे स्पेशली मला. त्याच्यानंतर जेव्हा मी जी मसाज करायची वेळ आली, अंघोळ घालायची वेळ आली, तर अंघोळ तर आम्ही त्याच्यासाठी एक ते आपण काय बोलवलं, बेबी सोप. नाही, ते स्टँड होतं अंघोळ करण्याचं, तर आपण काय म्हणतो, 1 मिनटं थांबा. तर मग आम्ही तिच्या अंघोळीसाठी बेबी बाथ सीट बोलवली होती. तर त्याची मला खूप हेल्प झाली, खूप म्हणजे ही त्याच्यावरती मस्त कम्फर्टेबल बसायची. मी तिला अशी इन्क्लाइनमध्ये तिला झोपायची, आणि बरोबर माझे पायांनी म्हणजे ते त्या बाथ सीटचे पण ग्रिप चांगला होता, आणि माझे पाय पण मी तिला हे करायची, म्हणजे खाली त्या बाथ सीटला होल्ड करून ठेवायची पायांनी पण. आणि इराला पण खूप कम्फर्ट होते. पण म्हणजे मी तिला अंघोळला घेतल्यानंतर त्याच्यानंतर मी तिच्याजवळ ऑल टाईम राहायची. मी कधीच तिला एकटं सोडलं नाही त्याच्यावरती. त्याच्यामुळं तिची अंघोळ म्हणजे आजपर्यंत मला आता 5.5 महिन्याची झाली आहे ती, तर अजूनही मी तिची अंघोळ त्याच्यावरच करते. तर तुम्हाला ती हवी असेल तर मी लिंक देऊन देणार त्याची, म्हणजे कोणतेही न्यू पॅरेंट बघत असेल तर. आणि राहिली मसाजची गोष्ट, तर मग मी तशी तर मी त्या मावशीकडनं बघितलीच होती कशी मसाज करतात त्यात, आणि काही व्हिडिओज पण बघितले मग, आणि तशी मग मी तिची मसाज करायला लागली.
आणि मग कधी कधी ना मला बरं नाही वाटायचं किंवा माझी तब्येत खराब राहायची, खूप थकलेली असायची, तर मग हे करून देत होते तिचे मसाज. आणि यांनी पण माझी बघितली होती आणि काही मग मी सांगितली त्यांना की असं करायचं तसं करायचं म्हणून शिकलो मी. हां मस्त. आता त्यांना खूप इंटरेस्ट येते त्या गोष्टीमध्ये सुद्धा, कारण त्यांची आणि इराची बॉन्डिंग खूप छान आहे. तर ते दोघं पण मग म्हणजे ती एन्जॉय करतात. मग हे तिचं जे वर्क आहे ते एन्जॉय करतात. आणि त्याच्यानंतर आलं तिला तिचे नेल्स खूप जास्त वाढतात. हो, नेल्स, लहान बाळाचे नेल्स आता खूप जणांना माहिती असेल, खूप वारंवार वाढतात. म्हणजे 2-3 दिवसातच वाढतात आणि पूर्ण चेहऱ्यावर आपलं असं करून देतात ते पूर्ण. हो. तर मग आम्ही त्याच्यासाठी तिचं नेल कटर बोलवलं होतं. राऊंडवाला आहे ते, कटिंग वाला नाही आहे, राऊंड ग्राइंडर सारखं आपण त्याला. त्याची पण मी लिंक खाली देऊन देणार जर कोणाला पाहिजे असेल तर मग आम्ही ते बोलवलं. आणि मी कधीच नेल्स तिचे कट केले नाही, कारण मला ते करताच येत नाही त्यांनी. ते मला जमते. तर मग तिचे नेल्स कापायचे जे काम आहे ते तिचे पप्पा करतात. आणि त्यानंतर मग राहिलं तिचं फिडिंग तर मला नर्सनी शिकवली होती. बॉटल फिडिंग, माझी मुलगी कॉम्बिनेशन फिडिंगवरती आहे. तर बॉटल फिडिंग पण म्हणजे जेव्हा ती एकदम लहान होती ना, तेव्हा बॉटल फिडिंग पण नव्हती, माझीच फिडिंग होती. तेव्हा ना तिला एकदा तिच्या नाकातोंडातून अशी उलटी आली होती फर्स्ट टाईम. तेव्हा आणि ती अशी करत होती. तर मी इतकी घाबरली होती, तेव्हा खूप घाबरली होती मी. आणि धावत माझ्या आत्याकडे गेली होती तिला घेऊन की ही अशी करत आहे म्हणून. तेव्हा मी खूप पॅनिक झाली होती. पण मग नंतर हळूहळू त्याची पण सवय झाली आणि मग पॅनिक होणं पण कमी झालं, कारण मग आपण शिकून गेली मी ते की बा हो असं होत असते बाळाला म्हणून. आणि बॉटल फिडिंग मग हे पण चांगली करायला लागली तिची. आता मॅक्झिमम बॉटल फिडिंग हेच करतात तिची, रात्री म्हणा किंवा मॉर्निंगला म्हणा, कधी मी कामात असली तर. ते फिडिंग बनवायचं म्हणजे दूध जे पाणी आपण घेतो मेजरमेंटच घ्यायला लागते. एका स्पूनला तेवढं मिलं पाणी, फॉर्म्युला आहे त्याचा. 30 मिलीला 1 स्पून पाणी, आणि आधी पाणी टाकायचं, नंतर पावडर टाकायची, चांगलं शेक करून. आणि बॉटल पण स्टेरिलाइज करायची, कारण ते पण बॉटल फिडिंग पण महत्त्वाचं आहे. खूप 10 मिनिटं चांगलं पाणी उकळेपर्यंत. तर हेही आम्ही नवीनच होतं आमच्यासाठी हे सर्व. आणि त्याच्यानंतर ना ही ना लहानपणी खूप जास्त म्हणजे खूप क्रँकी बेबी होती. ही खूप रडत होती, कोणाच जवळ जायची नाही. तर आम्ही हिचं जेव्हा फर्स्ट वॅक्सिनेशन होतं तेव्हा आम्ही दोघंच जणं तिला वॅक्सिनेशनला घेऊन आलेलो होतो. तर तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं, कारण ना ही ना म्हणजे कुठेही गेली की ही खूप रडायची. आणि मला अशी भीती होती की तिथं रडणार का. आणि इंजेक्शन दिल्यावर त्याला गाठ येते ना, ते खूप जास्त. बाकी मुलगी रडतात. हां ते तर होतंच, पण ही तशीच बाहेर गेल्यावरच राहत होती की ही तशीच राहत नव्हती. तर तेच एक टेन्शन होतं मला की तिथं जाऊन वापस येईपर्यंत हिनं म्हणजे असा काही असं तांडव नाही गेला पाहिजे. त्यावर पण लहान बाळं असतात, तर तिथं इंजेक्शन दिल्यानंतर जर ही खूप रडली वगैरे तर हिला कसं हँडल करू, कसं काय, ते एक टेन्शन होतं. तर तेही आम्ही मग हळूहळू म्हणजे शिकलो. कारण माहीत आहे का, माझे डेंटल चेकअप होतं तर आम्ही तिला घेऊन गेलो होतो. आमच्या सासूबाई पण होत्या, म्हणजे माझ्या सासूबाई पण होत्या सोबत, आम्ही दोघंही होतो आणि इराई होती. तर तेव्हा ही एवढी रडत होती आणि मला ऑब्व्हियसली माझा डेंटल चेकअप होता, तर मला त्या म्हणजे जायचं. चेकअप नव्हतं आपलं ते, रूट कॅनल मेजरमेंट घ्यायचं होतं दाताचं. तेच समजा डेंटल चेकअपच म्हणू ना. मग तर रूट कॅनल होतं. तर ही म्हणजे तिथं तिला बाबा पण होते, तिची आजी पण होती, तरी ही राहत नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला तिथून वापस यावं लागलं. चेअरवर बसली 10 मिनिटं, डॉक्टरांनी 10 मिनिटंही नाही, 5च मिनिटं डॉक्टरांनी वाट पाहिली की बा हे शांत राहा. डॉक्टरांनी स्वतः म्हटलं मला की ती राहणार नाही, तू नेक्स्ट टाइम ये. आम्हाला परत घरी जावं लागलं. मग परत आम्ही तेव्हा आम्ही नाचवून आलो होतो. नाचवण्याला वापस जावं लागलं आम्हाला. तर म्हणून मला भीती होती की हे वॅक्सिनेशनला कशी म्हणजे राहणार म्हणून.
तर हे पण खूप नवीनच गोष्ट होती आमच्यासाठी की हिला शांत कसं करायचं, काय करायचं. आणि मग ना ही जेव्हा रडत होती ना, मग आम्हाला ना म्हणजे इंस्टाग्रामला असे रील्स येतात ना, त्याच्यामध्ये ना दिसलं की बाळ कधी कसं रडतं, रडण्याचे प्रकार, बाळाचे आवाज कसा काढते रडताना. हो. आणि ही मॅक्झिमम ना ने करूनच रडत होती. मग आम्हाला समजलं की म्हणजे भूक लागली. हां, ने केलं की बा आता हिला भूक लागली. मग आम्ही तिला दूध देऊन देत होतो. आणि आता स्टील 5.5 महिन्याची आहे ती, परत अजूनही ती नेच करते रडली की. म्हणून तिचं रडणं फक्त नेसाठीच आहे. हो, नेसाठीच आहे. सुरुवातपासून नेसाठीच आहे तिचं रडणं. है ना इरू? तशी माझी मुलगी बिलकुल कोणताच त्रास देत नाही, फक्त नेसाठी जे आहे ते फक्त नेसाठीच रडणं राहते तिचं. है ना इरा? ह्या सर्व नवीन गोष्टी होत्या, पण आता आम्हाला सर्व गोष्टींची सवय झालेली आहे. आता आम्हाला सर्व गोष्टी ह्या नवीन वाटत नाही आणि सगळं छान प्रकारे मॅनेज करतो आम्ही. म्हणूनच आम्ही हे व्हिडिओ पण काढू शकत आहोत, कारण आता आमच्यासाठी ते डेली रुटीन झालेलं आहे. तर न्यू पॅरेंट्स या गोष्टींना सगळे रिलेट करू. आणि ह्याच गोष्टी आहेत इम्पॉर्टंट, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. ह्याच नवीन गोष्टी आहेत आणि महत्त्वाच्या गोष्टी ह्याच आहेत. लहान बाळाचं केअरिंगसाठी ह्याच गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे आम्ही 5.5 महिन्यात ह्या नवीन गोष्टी शिकलो आणि रोज नवनवीनच शिकत आहोत. आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही परफेक्ट आहोत म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये, पण रोज काही ना काही नवीन अनुभवत आहोत. तर गाईज, हिचे बाबाला कॉल आला तर ते बाहेर गेले आहेत. तर मला एक गोष्ट इथे मेन्शन करायची आहे की जेव्हा मी आजारी पडली होती तेव्हा तसे तर हिचे बाबा हिला पूर्ण सांभाळू शकतात मी नसली तरी, पण एक मेन असं होतं तेव्हा की मी आजारी पडली होती. मला सर्दी, ताप, खोकला झालेला होता. तर तेव्हा त्यांनी हिचे कपडेसुद्धा धुतले होते, मला आठवते. तर त्या दिवशी मला असं वाटत होतं की यार, म्हणजे कोण मला नाही वाटत कोणता मुलगा असं म्हणजे करत असन. तर त्यांनी हे पण केलं, तर माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट होती, म्हणून मी इथे ते मेन्शन करत आहे. तर मला असं वाटतं या जर्नीमध्ये आम्ही हे पण एक नवीन शिकलो की बाळ वाढवणं फक्त ही एक आईचीच रिस्पॉन्सिबिलिटी नसते, तर तेवढीच एक बाबाची पण असते. आणि हे माझ्या नवऱ्यानेच मला शिकवलं आहे. म्हणजे माझ्या नवऱ्यानेच ही गोष्ट स्वतः त्याला जाणवली आणि त्या प्रकारे तो त्याच्यावरती एक्झिक्यूट करत आहे. सो गाईज, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. थँक्यू. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस ब्लॉग. आणि मागचे ब्लॉग जर तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की जाऊन बघा, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये इराचे खूप छान फोटोज बघायला मिळतील, माझी प्रेग्नन्सी जर्नी बघायला मिळेल. तर ते ब्लॉग नक्की जाऊन बघा. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.